9 नोव्हेंबर 2025 रोजी गुजरात एटीएसनी तिघ जणांना पकडलं होतं। गुजरात एटीएसचं असं मत आहे की ही तिघही जण ISIS या दहशतवादी संघटनेशी निगडीत आहेत आणि एकंदरीत अजून अल-कायदा तुम्हाला माहिती असेल एक संघटना आहे, ओसामा बिन लादेन यांच्याशी ती संघटना संघटित होती। तर ही जी अल-कायदा संघटना आहे ना, त्यांचं एक मॉड्यूल आहे अल-कायदा इंडियन सब कॉन्टिनेंट। एकंदरीत या मॉड्यूलच्या अंतर्गत हे ISIS चे दहशतवादी काम करत होते आणि त्यांना भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले घडवून आणायचे होते। त्यामुळे त्यांनी शस्त्राचा साठा केला होता आणि तो वेगवेगळ्या लोकांना पुरवायचा होता। त्यासाठी ते गुजरातमध्ये आले होते आणि त्यावेळेला गुजरात एटीएसनी त्यांना अटक केली। अल-कायदा ही एक दुसरी संघटना आहे ज्यांनी 9/11 म्हणजे तुम्हाला माहिती असेल अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचा जो दहशतवादी हल्ला होता ना, तो त्यांनी घडवून आणला होता। एकंदरीत या संघटनांचा रोल कसा असतो, काय असतं त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेन। पण एक थोडासा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, कारण ज्या प्रकारे मी या दहशतवादी संघटनांचा अभ्यास करतोय ना, अल-कायदाचं मुख्य काम होतं ना ते अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान रिलेटेड मधल्या गोष्टींनी, खास करून त्यांचा मुख्य हेतू होता तो म्हणजे अमेरिकेला नमवायचा। मग अशा वेळेला हा जो अल-कायदा गट आहे ना, तो इकडे उलट्या साईडला म्हणजे पूर्वेकडे कसा काय ऍक्टिव्ह झाला याबद्दलचा खूप मोठा प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये आहेच। आणि त्यावेळेला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला कळली ती म्हणजे याच दहशतवादी संघटनांची एक महिला विंग सुद्धा तयार होते आणि महिलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते लोक काहीतरी अशा प्रकारचाच कड घडवून आणणाऱ्या गुप्तचर संस्थांकडे अशा प्रकारचे इनपुट्स आहेत। ज्या कुठल्या गोष्टी ओपन सोर्स मध्ये त्या जरूर आपण तुमच्या बरोबर शेअर करू, पण त्याच वेळेला आपल्या देशासाठी कुठलीही गोष्ट जर हानिकारक असेल तर ती शेअर केली जाणार नाही, कारण ह्या व्ह्यूज सर्व तुरळक गोष्टी आहेत, देश पहिला आहे त्यामुळे। आणि हो, जाता जाता एक इनपुट देतो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी कळतील की ह्या दहशतवादी संघटना किती प्रोफेशनल लेवलवर काम करतात। त्याचबरोबर भारतामध्ये जो वेगवेगळ्या लेवलचा दहशतवाद निर्माण करण्याचा या संघटना प्रयत्न करतात, त्यामध्ये कुठकुठल्या संघटना इन्व्हॉल्व आहेत आणि एकंदरीत त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगेन का, कारण आपल्याला आपला जो शत्रू आहे ना त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती असली पाहिजे, तरच त्याचा आपण सामना एकदम खंबीरपणे करू शकतो असं माझं मत आहे। त्याचमुळे कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला बिलकुल विसरू नका। आणि खूप जास्त कॉन्टेंट इंटरेस्टिंग त्याच वेळेला सिरियस तुमच्यासाठी येणार आहे, तर त्यासाठी वाट पाहायला बिलकुल विसरू नका। तोपर्यंत हर हर महादेव।